नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज भाजी कुठली करायची बरं, हा प्रश्न प्रत्येक घराघरामध्ये पडतो। चला तर मग आपण हा प्रश्न सॉल्व करूया। ते तुम्हाला मी सांगते, पण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका। चला तर मग आपण बनवूया आंबट तिखट मस्त चमचमीत अशी आणि झणझणीत अशी मस्त कांदा टोमॅटो चटणी। खूप कमी वेळेत बनवून तयार होते। मग तुम्ही सुद्धा अशी नक्की बनवून बघा आणि मस्त लागते, चवीला एकदम भारी वाटते। तर मग वेळ वाया न गमावता आपण कांदा टोमॅटो चटणी बनवायला सुरुवात करूया। पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा की, आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर सुद्धा हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण अशी मस्त चटपटीत आणि आंबट तिखट चवीलाही भारी लागणारी कांदा टोमॅटो चटणी बनवायला सुरुवात करूया। कांदा टोमॅटो चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आज आपण इथे बघणार आहोत। त्यासाठी मी इथं 2 मोठ्या आकाराची कांदी घेतली होती आणि त्याचे असे स्लाइसेस करून घेतले। तुम्ही बघू शकता, असे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला हवा त्या आकारात तुम्ही कांदा कापून घेऊ शकता। आणि इथं मध्यम आकाराचे 2 टोमॅटो कट करून घेतले आहे आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे। आणि यासाठी लागणार आहे आपल्याला अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि 2 चमचे लाल तिखट घेतलाय, हळद घेतली अर्धा चम्मच, जिरे घेतले 1 चमचा, चवीप्रमाणे मीठ। आता इकडे मी गॅसवर कढई गरम केली आहे, तर मी यामध्ये कांदा टाकून घेते। बघा, एकदम सुट्टा करून घेतला आहे कांदा, म्हणजे आपला कांदा पटकन शिजेल। गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे आपल्याला, आणि अगोदरच आपल्याला तेल टाकायचं नाही आहे। असाच हा 2-3 मिनिटं आपण परतून घेऊया मस्तपैकी। आता इकडे मी कांदा 2 ते 3 मिनिटं तेल न घालता असाच परतून घेतला आहे। मी इथं 1 चमचा तेल घालून घेते आणि आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवून हा कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे मस्तपैकी असा। बघा, मस्त असं सोनेरी रंगावर कांदा परतून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे टोमॅटो, तर टोमॅटो मी घालून घेते आणि लगेचच इथे मी मीठ घालून घेते। कुठल्याही प्रकारची भाजी असो, टोमॅटोवर लगेचच मीठ घालून घ्यायचा, म्हणजे टोमॅटो एकदम मऊ होतो। टोमॅटो आणि कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता, मस्त मऊ झाला आहे आपला कांदा टोमॅटो। आता आपण यामध्ये आणखी 1 चम्मच तेल घालून घेणार आहोत आणि मस्त परतून घ्यायचं तेलामध्ये, आणि 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहे। मी इथं मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतलं जिरं, आणि आपल्याला लाल तिखट आणि हळद घालून घ्यायची आहे। मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। इथं मी अर्धी वाटी कूट घातला आहे, आणि त्याचबरोबर कोथिंबीर घालून घ्यायची आहे, आणि थोडी कोथिंबीर आपण वरून घालणार आहे। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, आणि 2 ते 3 मिनिटं हे मस्त मिश्रण असं परतून घेऊया। बघा, इथे कांदा टोमॅटोची चटणी बनवून तयार आहे। याला काढून घेते मी, आणि इथे आपली कांदा टोमॅटोची चटपटीत आंबट तिखट अशी चटणी बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकता, काय दिसते भारी आणि चवीलाही भन्नाट लागते। आता आपण थोडी कोथिंबीर टाकूया यामध्ये, दिसायला चांगलं दिसते ते। बघा, मस्त अशी स्वादिष्ट टोमॅटो कांदा चटणी बनवून तयार होते। प्रत्येक घराघरामध्ये आज भाजी कुठली करायची हा प्रश्न पडतो। मग तुम्हाला जर भाजी सुचत नसेल, अशा वेळेत कांदा टोमॅटो चटणी बनवून नक्की बघा, चवीलाही भारी लागते आणि खूप कमी वेळेत होते। तुमचा वेळही वाचतो आणि तुमच्या घरात प्रत्येकाला ही चटणी आवडेल। तुम्ही नक्की करून बघा, मस्त अशी लागते। तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल, मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल
आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.